विनंती करतोय की नवीन कार्यकर्त्यांना, नवीन चेहऱ्यांना संधी द्या. नवीन चेहरा आपल्या ग्रामीण भागातून पुढे आला पाहिजे. कुठल्याही व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नाही. लोकांनी आपला विकास, आपला माणूस आणि त्याचं शिक्षण किती हे बघितलं पाहिजे. ते जो 24 तास आपल्याच काम करतोय त्यांना तुम्ही निवडून द्या आणि राजकारणात नवीन चेहरे आणा, नवीन चेहऱ्याला संधी द्या. आज छोटे पुढारी, तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. प्रथमतः सर्वांना नमस्कार. बोला. मला सांगा, तुम्ही आमच्या धाराशिव जिल्ह्यात आणि संवेदनशील आणि ऐतिहासिक आणि राजकीय राजधानी असलेलं तेरगाव, आमचा जिल्हा परिषद गट आहे ना, सगळ्यात महत्वाचा जिल्ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जिल्हा परिषद गट आहे. आणि इथं तुम्ही TV9च्या माध्यमातून प्रतिक्रिया घ्यायलाही आलेलं मला दिसलं. मी आलोय तुमची प्रतिक्रिया काय नाही, म्हणजे तुमचं प्रयोजन काय TV9च्या माध्यमातून चालू आहे तुमचा? माझं प्रयोजन एकच आहे. मी चॅनलचा शो करतोय आणि मी सर्वसामान्य जनतेला बोलतोय करतोय की सर्वसामान्य जनतेने आपली मतं व्यवस्थित योग्य उमेदवाराला दिली पाहिजे. सर्वसामान्य नेत्यांना आज एका कार्यकर्त्याला, एका व्यक्तीला काय वाटतं की आपलं मत ठीक आहे, एका मताने काय होणार आहे, एका मताने काय होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, एका मताने एक नेता बी निवडून येऊ शकतो आणि एक नेताही पडू शकतो. आपलं मत म्हणजे लाख मोलाचं मध्ये 5 दिवस पाया पडणारा नव्हे तर 5 वर्ष काम करणारा माणूस पाहिजे. आणि खरं तर माझा शो आहे की सर्वसामान्य जनतेला काय वाटतंय. आज मला सर्वजण काय म्हणतात, पुढारी पुढारी, पण कशासाठी तर लोकांसाठी जातो, लोकांच्या भावना जाणून घेतो. त्यांना मी आल्याच्या नंतर एक हक्काचा माणूस वाटतं आपल्या भाषेतलं आणि हक्कासाठी मी त्यांच्याकडे जातो. त्यांनी लढलं पाहिजे, त्यांना आपल्या एका मताची किंमत कळली पाहिजे. नेता निवडून देणं म्हणजे तो फॉर्च्युनर मध्ये बसून येणं किंवा तो नुसतं मत मागायला येणं नव्हे, तर नेत्याने खरंच विकास केला पाहिजे आणि तो विकास जाऊन मी पाहतोय. बरं, मत देणं झालं, प्रत्येकानं मत द्यायला पाहिजे, बरोबर आहे. गरीब असताना मत द्यायचं. पण आता एकाच जागेवर 5-6 जण उभा आहेत, कुणाला द्यायचं मत? बरोबर आहे. एका जागेवर तुम्ही जरी म्हणताय 5-6 जरी असले ना उभे तरी त्याचे काही नाही. 12 जण जरी असले तरी त्याची घेणं नाही. आपल्याला जो उमेदवार वाटतोय ना त्याला योग्य उमेदवाराला आपण मतदान दिलं पाहिजे. जो शिकलेला आहे, जो व्यवस्थित काम करू शकतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, माझी सगळ्यांना पाया पडून विनंती करतोय की नवीन कार्यकर्त्यांना, नवीन चेहऱ्यांना संधी द्या. नवीन चेहरा आपल्या ग्रामीण भागातून पुढे आला पाहिजे. आपल्या ग्रामीण भाषेत एकच त्याला काय म्हणू शकतो आपण की एक शब्द आहे, जुन्यांना सांभाळता येत नाही, जुनं ती सोनं. अरे नव्यांना द्या ना सांभाळायला, नवी का नाही सांभाळणार? नव्यांक द्या, प्रतिष्ठित माणसं. आज लोकांचं काय झालंय, 500 घ्या, 1000 घ्या आणि ते जोग बसा. 500-1000 हा विकास नाही. मतदारांनी कुठल्याही व्यक्तीच्या आमिषाला बळी पडू नाही. लोकांनी आपला विकास, आपला माणूस आणि त्याचं शिक्षण किती हे बघितलं पाहिजे. तर निश्चितच महाराष्ट्रातले छोटे, नावाला छोटे पण सगळ्यात मोठे पुढारी आहे ती महाराष्ट्रानं पूर्ण पाहिलेलं आहे. आज तेरमध्ये आले, जनजागृती करतायत आणि यांचं मत आहे की तुम्ही नवीन चेहऱ्याला संधी द्या. सुशिक्षित, हो, समाजासाठी समाजकार्याची आवड असणारा नेता, धावून येणारा, लोकांपर्यंत जाणारा, लोकांची सेवा करणारा. तो आपल्यातला आहे का नाही पाहायचा आहे, बाहेरच्यांना नाही. जो बाहेर उभा आहे तो येतोय, तो सांगतोय नाही. जो आपल्यात आहे, जो 24 तास आपल्यात काम करतोय त्यांना तुम्ही निवडून द्या आणि राजकारणात नवीन चेहरे आणा, नवीन चेहऱ्याला संधी द्या. आज प्रत्येक प्रभागात जातोय आपण, काय परिस्थिती, लोकांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावं लागतंय. यासारखी दुर्दैवाची बाब नाही. आज तरुणांना रोजगार नाही. यांचे रोजगार फक्त कागदावर आहेत, यांचे रोजगार फक्त लोकांना सभेत सांगण्यासाठी रोजगार आहेत. आजच्या तरुणांना रोजगार नाही. निश्चितच धन्यवाद. आमच्या चॅनलला तुम्ही वेळ दिला आणि हे मतदार सुद्धा या मतदारसंघाचे निश्चितच या छोट्या पुढाऱ्याचा मोठा विचार आत्मसात करून त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुशिक्षित आणि आपल्या कामाला धावून येणारा आणि सामाजिक कार्याची जाण असणारा उमेदवाराला प्रत्येकाने मत द्यावं.